बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाण यांना उत्तर. तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलेलं विधान. सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाण यांना युती नको होती. राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय, निलेश राणेंचा आरोप. तर मला पाडण्यासाठी कट कारस्थानं सुरू असल्याचाही केला दावा. निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या. भाजपचे पैसे घ्या, मतदान शिवसेनेला करा. दीपक केसरकर यांच्याकडून भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप. निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहे. सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग आता मोकळा. नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार. 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा आता सोडत काढणार. सूत्रांची माहिती, नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली कंत्राटदारांसाठी झाडांची कत्तल. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप. तर कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद अडलंय का, ठाकरेंचा हा सवाल. ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी. ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं पेच. मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावरती ठाकरे सेना ठाम. सूत्रांची माहिती. आम्ही सुखानं नांदतोय, आमच्यासोबत तुम्ही देखील सत्तेत या. उदय सामंत यांच्याकडून वडेट्टीवारांना शिवसेनेत येण्याची ऑफर. सत्तेची लंका जाळून सुखानं नांदा, या वडेट्टीवारांच्या टीकेला उत्तर. राजन पाटलांच्या मुलाचं अभिनंदन करतो. अंगावर आले तर शिंगावर घ्यायचंय. सदाभाऊ खोत यांचं अजित पवार यांच्या विरोधात वक्तव्य. बाळराजे पाटलांचं समर्थन करताना दादांविरोधात दंड थोपटले. मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटलांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. निशित पटेलांकडून मारहाणीचा आरोप झाल्यानंतर महिनाभरासाठी कारवाई. मालमत्ता कक्षाकडून सध्या चौकशी सुरू. सोलापूरच्या एसटी आगार प्रमुखाचं प्रताप सरनाईक यांच्याकडून निलंबन. कारवाईनंतरच डोळे उघडणार असतील तर कारवाई करावी लागेल. बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री संतापले.